आकांक्षाच्या डिलिव्हरीचा थोडाच वेळ उरला होता. अचानक तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. तिने घाईघाईने तिच्या नवरा तेजसला फोन लावला, पण त्याचा फोन लागत नव्हता. मग तिने थेट तेजसच्या ऑफिसमध्ये कॉल केला, पण तिथे कळालं की तो आधीच ऑफिसमधून निघून गेला आहे. आकांक्षा घाईने आपल्या मदतनीस सोबत रुग्णालयात पोहोचली, पण तेजस अजूनही तिथे पोहोचला नव्हता. शेवटी तो कुठे होता? तेजस कॉलेजच्या दिवसांपासूनच मनमौजी स्वभावाचा होता. त्याला स्वतःच्या सोयीनुसार वागायची सवय होती. मात्र नोकरी लागल्यानंतर त्याने आपल्या आईवडिलांच्या इच्छेने आकांक्षासोबत लग्न केले. तीही एक उत्तम गृहिणी तर होतीच, पण ती नोकरीही करत होती. तिला फॅशन, मेकअप यापासून फारसं आकर्षण नव्हतं, पण ती आपल्या कुटुंबासाठी पूर्णपणे समर्पित होती. तिच्यातील या गुणांमुळेच तेजस तिच्यावर जास्त प्रेम करू लागला होता. रोज सकाळी दोघं एकत्रच घरातून बाहेर पडत आणि तेजस तिला तिच्या ऑफिसजवळ सोडून स्वतःच्या ऑफिसला निघून जात असे. मात्र संध्याकाळी दोघांचं एकत्र घरी येणं शक्य नसायचं, कारण तेजसला ऑफिसमध्ये उशीर व्हायचा. आकांक्षा मात्र वेळेवर ऑफिसमधून निघून बाजार हाट करत घरी 7च्या सुमारास पोहोचायची. घरी पोहोचल्यावर ती लगेच घरच्या कामात मग्न होऊन जायची. कपडे धुणं, रात्रीचं जेवण तयार करणं आणि इतर घरकाम सांभाळणं. तेजस रात्री 8च्या सुमारास घरी यायचा आणि आकांक्षाच्या कामात मदत करायचा. दोघंही एकमेकांच्या सोबतीत आनंदी होते. रविवारचा दिवस ते नेहमी खास ठेवायचे. कधी सिनेमा, कधी फिरणं, कधी खरेदी, तर कधी बाहेर हॉटेलमध्ये जेवणं. अशाच गोड दिवसात आकांक्षा गर्भवती असल्याची गोड बातमी कळाली. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. आकांक्षाला अखेर प्रसूती रजा घ्यावी लागली. त्यामुळे तिने घरकामासाठी एक मदतनीस ठेवली. ती घरातील स्वच्छता आणि कपड्यांची देखभाल करायची, पण स्वयंपाक करण्याची जबाबदारी तिने स्वतःकडेच ठेवली. ती लवकर उठून स्वयंपाकाची तयारी करून घेत असे, जेवण तयार करून ठेवत असे आणि उरलेली कामं तेजस करत असे. तो कधी सॅलड कापायचा तर कधी पापड तळायचा. तेजस आकांक्षाची प्रत्येक गोष्ट जपत होता. पण अचानक एक दिवस तेजसची भेट सोनियाशी झाली. सोनिया ही त्याच्या कॉलेजच्या दिवसातील खास मैत्रीण होती. ती दिसायलाही खूप सुंदर, उंच आणि आकर्षक होती. तिच्या लांबसडक वेणीत आणि मोठ्या डोळ्यांमध्ये कॉलेजमध्ये अनेक मुलं भुलून गेलेली असायची. मात्र आता सोनिया आधीसारखी दिसत नव्हती. तिच्या रंगात पालट झाला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडली होती. तेजसनं तिला एका बसस्टॉपवर पाहिलं. ती ओळखीच्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य घेत उभी होती. तेजसने तिला हाक मारली. सोनियाने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच त्याच्याकडे आली. ती ऑफिसला जायला निघाली होती आणि तिला उशीर होत होता. तू मला ऑफिसपर्यंत सोडू शकशील का? तिने विनंती केली. अर्थातच, मी सुद्धा ऑफिसलाच चाललोय, तेजस म्हणाला. त्या दिवशी तो स्कूटरवर होता. सोनिया मागे बसली आणि तेजसच्या अगदी जवळ येऊन बसली. कॉलेजच्या दिवसात ही गोष्ट त्याला कधीही शक्य वाटली नसती, कारण सोनिया आधी खूप आरक्षित स्वभावाची होती. पण आज तिने सहज तेजसला मिठी मारल्यासारखी बसायला हरकत घेतली नाही. तेजसलाही खूप छान वाटलं. त्याने सोनियाला तिच्या ऑफिसच्या जवळ सोडताना विचारलं, संध्याकाळी मी तुला घ्यायला येऊ? ठीक आहे, 5 वाजता माझी सुट्टी होते. मी वाट पाहीन तुझी, सोनिया म्हणाली आणि ऑफिसच्या दिशेने निघून गेली. तेजसने स्कूटर वळवून आपल्या ऑफिसच्या दिशेने गती घेतली. आज त्याला ऑफिसला पोहोचायला उशीर होणार हे नक्की होतं, कारण सोनियाचं ऑफिस त्याच्या मार्गात नव्हतं. त्यामुळे तो स्कूटर जोरात चालवत वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. संध्याकाळ होताच त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली. आकांक्षासाठी तो कधी असा विचार करत नव्हता. ऑफिसचं काम संपवून तो नेहमी घरी वेळेवर पोहोचत असे. घरासाठी लागणारा सामान, भाजीपाला आणण्याची जबाबदारी नेहमीच आकांक्षाचीच येत असे.
घरासाठी लागणारा सामान, भाजीपाला आणण्याची जबाबदारी नेहमी आकांक्षाच घेत असे. तेजस फक्त जेवण करून आरामात झोपी जात असे. पण सोनियाबाबत त्याला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. तिच्याशी बोलायची तीव्र इच्छा त्याच्या मनात दाटून आली होती. तिचं रूप कसं बदललं होतं, तिचं तेज का हरवलं होतं, हे सगळं विचार करत तो अस्वस्थ झाला. तेजसने आपल्या एका ज्युनियरला काही वेळासाठी आपलं काम सांभाळायला सांगितलं आणि बरोबर 5 वाजता सोनियाच्या ऑफिसजवळ पोहोचला. तिथे तेजस वाट पाहत असल्याचं पाहून ती आनंदाने चमकली. ती पटकन उडी मारून स्कूटरवर बसली आणि दोघंही जण नव्याने प्रेमात पडलेल्या जोडप्यासारखे तिथून निघाले. कॉलेजमध्ये दोघं एकत्र शिकले होते, त्यामुळे त्यांच्यात एक मोकळेपणा होता. मात्र कॉलेजच्या काळात सोनियाने तेजसला फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण आता परिस्थिती वेगळी होती. तेजसच्या मनात विचार येत होता, सोनिया इतकी बदलली तरी का? पण याचा विचार करण्यात काहीही अर्थ नव्हता. कारण आता सोनिया त्याला तो आदर आणि लक्ष देत होती जो त्याच्यामध्ये तो पात्र होता. ते एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉफी घेतली, जुन्या आठवणींवर गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या अधिक जवळ आले. बोलता बोलता सोनियाने तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल सांगितलं. ती म्हणाली की ग्रॅज्युएशनच्या निकालाआधीच तिच्या वडिलांचं निधन झालं. घरातील मोठी मुलगी म्हणून संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आली. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच तिला वडिलांच्या जागी एक साधीशी नोकरी मिळाली. त्यानंतर तिने सतत आपल्या लहान भावंडांसाठी कष्ट घेतले. त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न जबाबदारीने निभावलं. या जबाबदारीच्या ओझ्यात तिचं स्वतःचं आयुष्य कधी निसटून गेलं तिला समजलंच नाही. आता तिची सर्व भावंडं आपापल्या संसारात स्थिर झाली होती आणि सोनिया एकटी 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहत होती. वरून घरमालक कधीही तिला घर खाली करण्यास सांगू शकतो. भावंडांच्या शिक्षण आणि लग्नासाठी तिने मोठं कर्ज घेतला होता. आता बँकही तिला पुढचं कर्ज द्यायला तयार नव्हती. ते सांगत होते, आधी मागचं कर्ज फेड, मगच नवीन कर्ज मिळेल. त्यामुळे आता तिच्याकडे काहीही पर्याय उरला नव्हता, फक्त घरमालकाचं ऐकण्याशिवाय. तेजस घरी जात असतानाही सोनियाच्या परिस्थितीबद्दलच विचार करत होता. कधी काळी खूप ऐशारामात जगणारी सोनिया आज इतकी संकटात होती, हे विचार करून त्याला वाईट वाटत होतं. रोज नेहमी 8 वाजता घरी पोहोचणारा तेजस त्या दिवशी 9 वाजता पोहोचला. योगायोगाने त्या दिवशी आकांक्षाला खूप त्रास होत होता. तिच्या कमरेला प्रचंड वेदना होत होत्या. त्या अवस्थेतही ती अंथरुणावर पडून राहू शकत नव्हती. तिच्या मनात आलं, कदाचित तेजसला ऑफिसमध्ये काही महत्त्वाचं काम असेल, म्हणून तो वेळेवर बाहेर पडू शकला नसेल. त्या वेदनांमध्येही तिने घरातील सगळी कामं पूर्ण केली. ती फक्त त्याची वाट पाहत होती, जेणेकरून तो आला की दोघं एकत्र जेवण करू शकतील. तेजस घरी पोहोचताच त्याने सांगितलं की ऑफिसमध्ये खूप काम होतं, त्यामुळे उशीर झाला. त्यानंतर ट्रॅफिकही खूप होतं, म्हणून आणखीच वेळ झाला. अशा सबबी सांगून त्याने आकांक्षाला समजावलं. तिनेही त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला, कारण तेजसने आजवर तिला कधीही खोटं बोललं नव्हतं, काहीही लपवलं नव्हतं. त्यामुळे तिला वाटलं की हे खरंच असेल. पण त्याच्या मनात मात्र अपराधीपणाची भावना घर करून राहिली. त्याला जाणवत होतं की तो तिच्याशी खोटं बोलतोय, तिच्या विश्वासाला तडा देतोय. पण तरीही त्याने सत्य सांगण्याची हिंमत केली नाही. आता तो दररोज सोनियाला भेटू लागला आणि दररोज आपल्या पत्नीला नवीन कारणं सांगू लागला. तिला दुसरा काहीही पर्याय नव्हता. ती पूर्णपणे तेजसच्या बोलण्यावर विश्वास ठेवत होती, कारण ती स्वतः कुठे जाऊ शकत नव्हती, काहीही पडताळून पाहू शकत नव्हती. तेजसने आकांक्षाच्या या अशक्तपणाचा चांगलाच फायदा घेतला. तो आता रोज सोनियाला भेटू लागला होता. सोनिया, जी कॉलेजच्या काळात त्याला कधी साधं लक्षही देत नव्हती, तीच आता त्याला सांगू लागली की ती त्याच्या भेटीची आतुरतेने वाट पाहते. रोज संध्याकाळी 5 वाजण्याची तिला प्रतीक्षा असायची. तेजसला हे ऐकून खूप आनंद होत असे. तो इतका खुश झाला होता की तो दररोज तिच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन जात असे. इतकंच नाही,
तर रविवारीही तो आकांक्षाला काही ना काही कामाचं कारण सांगून तिला भेटायला जात असे. तो आकांक्षाला सांगायचा, संडे बॉसने स्पेशल पार्टी ठेवली आहे असं म्हणून घरातून बाहेर पडायचा. खरं तर तो सोनियासोबत एखाद्या थिएटरमध्ये सिनेमा पाहायचा, कॉफी प्यायचा, कधी रात्रीचं जेवण करून मगच सोनियाला तिच्या सोसायटीजवळ सोडायचा आणि मग घरी यायचा. आकांक्षा विचारायची, इतका उशीर कसा झाला? तेव्हा तो सहज उत्तर द्यायचा, बॉसने जेवणासाठी थांबवलं होतं, त्यामुळे उशीर झाला. तेजस आता सतत सोनियासोबत वेळ घालवायचा आणि आकांक्षाला फसवून रात्री घरी परत यायचा. हे आता त्याच्या सवयीचं झालं होतं. पूर्वी तो रोज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत घरी यायचा, पण आता फक्त सोनिया भेटू शकत नसेल तेव्हाच तो वेळेवर घरी परतायचा. तेव्हा मात्र तेजस आकांक्षाला तिची काळजी असल्याचं भासवायचा. तो म्हणायचा, मी नेहमी वेळेवर घरी येण्याचा प्रयत्न करतो, पण कामामुळे मला उशीर होतो. ऑफिसमध्ये थांबायला कोणाला आवडतं का? पण नोकरी आहे म्हणून सगळं सहन करावं लागतं. आकांक्षा त्याच्यावर विश्वास ठेवायची. तिला असं वाटायचं की कदाचित बॉस त्याला जास्त काम देत असतील म्हणून उशीर होत असेल. तेजस आधीपासूनच सिनियर पोझिशनवर होता. मग अचानक बॉसच्या अपेक्षा का वाढल्या याचा तिला विचार आला, पण तिने स्वतःलाच समजावलं. कदाचित ऑफिसमध्ये खूप काम वाढलं असेल. तिनं तेजसला काहीही प्रश्न विचारले नाहीत आणि घरची जबाबदारीही आनंदाने ती निभावत होती. संडेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे कामाचं कारण सांगून बाहेर गेला. आकांक्षा वेदनांमध्ये असूनही घरातील काम नोकराणीच्या मदतीने उरकत होती. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. तिला आश्चर्य वाटलं, यावेळी कोण आलं असेल? ती दरवाजाजवळ गेली आणि उघडला. समोर एकनाथजी उभे होते, हातात फुलांचा गुच्छ आणि रंगीत लिफाफा घेऊन. ती आश्चर्यचकित झाली. एकनाथजी म्हणजे तेजसचे बॉस. तेजस तर आज सांगत होता की तो ऑफिसला जात आहे कारण बॉसने बोलावलं आहे. मग बॉस इथे कसे? तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. काही गडबड तर नाही? तेजस खरंच ऑफिसला गेला आहे का, की काहीतरी लपवत आहे? तरीही तिनं स्वतःला सावरलं आणि एकनाथजींना आत बोलावलं. त्यांनी हातातील फुलांचा गुच्छ आणि लिफाफा आकांक्षाला दिला आणि सोफ्यावर बसले. त्यांनी सहज विचारले, बरं तेजस कुठे आहे? संडेचा दिवस कसा घालवतो? ती अजूनच गोंधळली. ती म्हणाली, अहो ते तर ऑफिसमध्ये आहेत. तुम्हीच ना त्यांना आज बोलावलं. हे ऐकून आता आश्चर्यचकित होण्याची वेळ एकनाथजींवर आली. त्यांनी स्वतःला सावरलं आणि पटकन उत्तर दिलं, हो हो, कदाचित मी खूप आधी बोलवलं असेल आणि विसरलो असेल. ते घाईघाईने उठले आणि म्हणाले, बरं मला जायला हवं, उशीर होतोय. आकांक्षाला आता काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली होती. ती त्यांना थांबवून म्हणाली, अहो काय झालं? बसा की, चहा पाणी घेऊन जा. एकनाथजी थोडेसे थांबले, पण ते खूप गंभीर वाटत होते. त्यांनी फारसं बोलणंही टाळलं. फक्त हो हा बरं अशा प्रकारच्या शब्दांनी उत्तर देत राहिले. त्यांनी पटापट चहा संपवला आणि ते उठले. माफ करा, मी फक्त तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो, पण आता पुन्हा कधीतरी येतो. आजच्या दिवसासाठी परवानगी द्या. ऑफिसमध्ये तेजस माझी वाट पाहत असेल असं म्हणत ते बाहेर पडले. ते जरी निघून गेले असले तरी आकांक्षाला संभ्रमात टाकून गेले. ज्याने ऑफिसमध्ये कामासाठी बोलावलं तो स्वतःच कसा विसरला? आणि ऑफिसमधून तेजसला कोणी फोनही केला नाही. तिला काहीतरी गडबड वाटू लागली, पण तिनं जास्त विचार न करता ती पुन्हा घरच्या कामांमध्ये लक्ष घातलं. घरभर पसारा झाला होता आणि कामवाली बाई तो हळूहळू आवरत होती. मॅडम, तो साहेब काय म्हणत होता? कामवाल्या बाईने विचारलं. ते तेजसच्या ऑफिसचे बॉस होते. तेजस कुठे आहे ते विचारत होते. मी सांगितलं की तुम्हीच त्याला बोलावलं आहे. तर ते म्हणाले, हो हो बरोबर आहे. बरं मी निघतो. बाई हात धुवत म्हणाली, असं कुठं होतं का मॅडम? कामासाठी बोलावलं आणि मग स्वतःच विचाराल की का आलात?
हे काहीतरी गडबड आहे. तिला हे ऐकून आणखीनच शंका यायला लागली. पण तरीही तिनं स्वतःला सावरत कामवाल्या बाईला डाफरलं, तुला सगळंच गडबड वाटतं. कदाचित ते खरंच विसरले असतील. बरं राहू दे, मी चहा घेऊन येते. बाईनं तिच्या हातातून भांडं घेतलं आणि म्हणाली, मीच घेऊन येते. आकांक्षा विचारात पडली. ही कामवाली बाई असूनही लगेच ओळखते की काहीतरी चूक आहे आणि मीच आहे जी स्वतःला समजावत बसते. आज तेजस आल्यावर विचारायलाच हवं. तो म्हणतो की बॉसने बोलावलं आणि तोच माझ्या घरी येतो. हा कसला प्रकार? थोड्याच वेळात मीनाबाई चहा आणि एक पोळी घेऊन जमिनीवर बसली. आकांक्षाला हसू आलं. ती म्हणाली, अगं ताटात घे ना, आणि भाजीही आहे ती पण घे. नाही मॅडम, मी चहात पोळी बुडवूनच खाते, म्हणूनच तर भरपूर चहा घेते. मीनाबाई हसतच म्हणाली. आकांक्षाही हसली. तिनं आपला चहा संपवला आणि सोफ्यावर जाऊन बसली. संध्याकाळी तेजस घरी आल्यावर तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, एकनाथजी आले होते. तेव्हा तेजस जरा गडबडला. त्याला वाटलं आपण पकडले गेलो का, आणि सहजपणे बोलून गेला, हो हो, का नाही येणार, त्यांनीच तर मला कामासाठी बोलावलं होतं. तिने तर फक्त सांगितलं होतं की एकनाथजी आले होते, पण त्याच्या मनात चोर असल्यामुळे त्याने स्वतःहूनच उत्तर दिलं, हो, त्यांनीच बोलावलं. आणि हीच त्याची मोठी चूक ठरली. 100 दिवसाचा चोर एक दिवस पकडलाच जातो. आकांक्षाने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तेजसही एकदम गडबडला. आपण काहीतरी चूक केली का, असा विचार करत त्याने संभ्रम मिटवण्याचा प्रयत्न केला. तो पटकन म्हणाला, अगं काय म्हणालीस तू? ती मात्र काहीच बोलली नाही. ती शांतपणे म्हणाली, काही नाही, हातपाय धुवा, मी जेवण गरम करते, दमला असाल. तेजस सुटकेचा निश्वास टाकत बाथरूममध्ये गेला. पण आता तिच्या मनात एक वेगळी शंका पक्कीच होत चालली होती. तेजसला काहीच समजत नव्हतं. तो पटकन हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये शिरला. त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. शेवटी त्यानं असं काय म्हणलं की आकांक्षा चमकून त्याच्याकडे पाहू लागली. धडधडत्या हृदयाने त्यानं चेहरा धुवून घेतला आणि तो डायनिंग टेबलवर जाऊन बसला. डायनिंग टेबलवर त्यानं पाहिलं की एक फुलांचा गुच्छ सुंदर फ्लॉवर वासमध्ये ठेवलेला होता आणि एक रंगीत पाकिट टेबलावर होतं. हे कोणी आणलं असेल, असा विचार करत असतानाच आकांक्षा तिथे आली आणि ताटं लावू लागली. मोठ्या हिमतीने तेजसने विचारलं, हा गुलदस्ता आणि फळांचं पाकिट कोण घेऊन आलं आहे? आकांक्षाने निर्विकार भावाने उत्तर दिलं, एकनाथजी. तेजस सुन्न झाला. तू मला सांगितलं नाहीस, तो अडखळलेल्या आवाजात म्हणाला. सांगितलं होतं ना, तुला आल्यावर सांगितलं, पण तू ऐकलं नाहीस का? तिने शांतपणे उत्तर दिलं. ओ, म्हणजे ते साहेब इथे आले होते. मला वाटलं ते ऑफिसला गेले असतील. तेजसनं अजून एक खोटं बोललं. पण तूच तर म्हणालास की ते ऑफिसमध्ये होते. तिने थेट प्रश्न केला. हो, मी काही खोटं बोलतोय का? आले होते ऑफिसला, पण मग मला सांगून गेले की त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम आहे, ते आधी पूर्ण करून येतील. मला काय माहीत की ते थेट इथे येणार होते, त्याने ढिताईने उत्तर दिले. तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे टेबल आवरू लागली आणि त्यानंतर हात तोंड धुवून आपल्या खोलीत जाऊन झोपली. पण तिच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. अनेक वर्षांच्या संसारानंतर शंकेचा पहिला किडा तिच्या मनात डोकावू लागला होता. एकनाथजींच्या बोलण्यातून स्पष्ट होत होतं की तो ऑफिसला गेला नव्हता, तो थेट घरीच आला होता. तसेच त्यांनी घरात येताच विचारलं होतं की तेजस अजून झोपलेत का? आकांक्षाने मात्र काहीच बोलायचं टाळलं आणि गप्प राहिली. दुसऱ्या दिवशी तेजस उठून तयार झाला आणि ऑफिसला निघाला. ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसनं त्याला चांगलंच सुनावलं. तू म्हणालास की रविवारी कामासाठी कोणाला तरी बोलावलं होतं, पण तुला तुझ्या बायकोला असं का सांगावं लागलं की तुला ऑफिसमध्ये बोलावलं होतं? तेजसने कानाला हात लावत माफी मागितली. मला बाहेर कुठेतरी जावं लागणार होतं, म्हणून मी माझ्या बायकोपुढे हा बहाणा केला होता, तो म्हणाला. बॉसनं त्याला समजावत सांगितलं की ऑफिसचं नाव खोटं बोलणं चुकीचं आहे. मात्र त्याचं मन आता बधीर झालं होतं.
पहिल्यांदा खोटं बोलताना त्याला झालेला अपराधीपणा आता कुठेच नव्हता. आता तर तो सवयीनेच प्रत्येक गोष्टीत खोटं बोलू लागला. दुसरीकडे आकांक्षामध्येही मोठा बदल होत होता. आधी ती संपूर्ण घरासाठी समर्पित असायची, पण आता तिच्या मनाचा ताबाच सुटला होता. घरकामातही तिचं मन लागत नव्हतं. नेहमी हसतमुख असणारी आकांक्षा आता खूप उदास राहू लागली होती. तिला आपल्या पतीच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास उरला नव्हता. घरात राहणंही तिला आता बोरिंग वाटू लागलं होतं. तिला लवकरात लवकर बाळंतपणातून मुक्ती मिळावी आणि ती लवकरच ऑफिसला जावी, असं ती आता मनोमन वाट पाहत होती. तिच्या नजरेतून तेजसच्या प्रत्येक गोष्टीत आता बनावटपणा दिसू लागला होता. हळूहळू तो दिवसही आला ज्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं झालं. त्या दिवशीही तेजस तिच्या सोबत नव्हता. त्याने आधीच फोन करून सांगितलं होतं की ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे त्याला उशीर होईल. तिने आता काही बोलायचंही सोडून दिलं होतं. पण जेव्हा हॉस्पिटलला निघण्याची वेळ आली तेव्हा फोन वाजला. फोन एकनाथजींनी उचलला आणि ते म्हणाले, तेजस तर आधीच निघून गेले आहेत. ते म्हणाले होते की कदाचित तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल, त्यामुळे ते थोडं लवकरच निघालेत. थोडा वेळ थांबा, कदाचित ते वाटेत असतील. तिने काहीही न बोलता फोन ठेवला. तिने आपल्या मोलकरीण मीनाच्या मदतीने एक ऑटो बोलवली, घर लॉक केलं आणि थेट हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तिला त्वरित ॲडमिट करण्यात आलं. तिने घराची चावी मीनाला दिली आणि सांगितलं, जेव्हा तेजस येईल तेव्हा त्याला देऊन टाक. इतक्यात तिच्या पोटात अचानक प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि तिला थेट लेबर रूममध्ये हलवण्यात आलं. थोड्या वेळाने नर्सने आकांक्षाच्या हातात एक सुंदर निरोगी गोंडस मुलगी देत म्हणाली, मुलीचे बाबा आले नाहीत का? तिने हळूच उत्तर दिलं, नाही, त्यांना ऑफिसमधून सुट्टी मिळाली नाही. नर्स थोडंसं आश्चर्यचकित होत म्हणाली, अहो मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? अशा दिवशी त्यांना ऑफिसला जाऊ द्यायचं? त्यांनी तुम्हाला स्वतः हॉस्पिटलला आणायला हवं होतं. आजच्या दिवशी तरी त्यांना तुमच्यासोबत असायला हवं होतं. ते ऑफिसला गेलेच कसे? तिने काहीच उत्तर दिलं नाही. तिनं फक्त आपल्या मुलीच्या कोमल त्वचेला हळूवार हात फिरवला आणि तिला मायेने जवळ घेतलं. थोड्या वेळाने नर्स काही महत्त्वाच्या सूचना देऊन तेथून निघून गेली. संध्याकाळी साधारण 7 वाजता तेजस हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आल्या आल्या त्यानं तक्रार केली, अगं आकांक्षा, तू निदान मला कळवायला तरी हवं होतं ना. मी तिथेच ऑफिसमधून सुट्टी घेऊन आलो असतो. काय यार, अशा वेळी तरी तू मला फोन केला असता. तिने त्यावर शांतपणे उत्तर दिलं, मी फोन केला होता. एकनाथजींनी उचलला आणि सांगितलं की तू आधीच घराकडे निघाला होतास. हो यार, मी निघालो होतो, पण वाटेत खूप ट्रॅफिक होती, त्यामुळेच मला उशीर झाला. घराचं दार बंद दिसलं म्हणून मी मीनाबाईच्या घरी गेलो. तिथेच मला सगळी माहिती मिळाली. सॉरी यार, मी वेळेवर पोहोचू शकलो नाही. आता माझी मुलगी कुठे आहे? मला बघायचे आहे, त्याने प्रसंग हाताळत विचारलं. आकांक्षाने बाजूलाच असलेल्या झोक्याच्या दिशेने हात केला. झोक्यात त्यांची छोटी परी गाढ झोपली होती. तो आनंदाने पुढे झाला, तिला उचलून आपल्या मिठीत घेतलं आणि अलगद झुलवू लागला. आकांक्षाला मात्र त्याच्या वागण्यातही एक प्रकारचा बनावटपणा जाणवत होता. ज्या माणसानं ऑफिसमधून घराकडे निघाल्याचं सांगितलं, तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंतही का पोहोचला नाही? तिला आता त्याच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास उरला नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याने सुट्टी घेतली. तो सकाळी लवकरच हॉस्पिटलला पोहोचला. आकांक्षासाठी नाश्ता आणि जेवणही त्याने बनवून आणलं. तिनं व्यवस्थित खाल्लं की नाही याचीही काळजी घेतली. तो आपल्या मुलीवर भरभरून प्रेम करू लागला आणि त्या दिवशी कुठेही गेला नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर तेजस स्वतः कार घेऊन आला. त्याने मुलीला हळूवार उचललं, आकांक्षाचा हातात हात घेतला आणि दोघांना घरी घेऊन आला. घरातल्या कामासाठी त्याने एक नवीन मोलकरीणही ठेवली. स्वयंपाक, झाडलोट आणि स्वच्छतेसाठी मीनाबाई तर होतीच, पण आता अजून एक मोलकरणीकडूनही घरातील इतर कामं करून घेतली जाऊ लागली. पण फक्त 2च दिवस. त्यानंतर तेजस पुन्हा जुन्याच सवयींना सामोरा गेला. नाश्त्यानंतर तो 5 मिनिटात येतो
असं सांगून बाहेर जात आणि तब्बल 2 तासांनी परत येई. संध्याकाळीही तो त्याच गोष्टींचं पुनरावृत्ती करायचा. तिला काहीच समजत नव्हतं. अखेर कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी तो बाहेर जात होता. तेजसच्या वागणुकीमागचं गुपित लवकरच उलगडू लागलं. तो सोनियाची जबाबदारी उचलत होता. रोज सकाळी तो सोनियाला ऑफिसला सोडायचा आणि संध्याकाळी तिला ऑफिसमधून घरी सोडायला जायचा. त्याला वाटत होतं की त्याच्या या कृत्यावर कोणाचंही लक्ष नाही. पण कोणताही माणूस देवाच्या नजरेतून लपून काहीही करू शकत नाही, हे मात्र त्याच्या लक्षात येत नव्हतं. एके दिवशी आकांक्षाला भेटायला तिची ऑफिसमधली जिवलग मैत्रीण जिया आली. ती फुलांचा गुच्छ, फळं, एक लिफाफा आणि स्वतः घरी केलेला काजू बदाम हलवा घेऊन घरी आली होती. त्या दोघींनी बराच वेळ गप्पा मारल्या. मीनाबाईच्या हातची गरमागरम चहा पित असताना जियाने सहज विचारलं, जिजूने ऑफिसमधून सुट्टी घेतली नाही का? आकांक्षाने उत्तर दिलं, नाही, त्यांनी सुट्टी घेतली आहे. हे दिवस ते सुट्टीवरच आहेत. जिया थोडीशी गोंधळली आणि म्हणाली, पण मी त्यांना थोड्याच वेळापूर्वी मुख्य रस्त्यावर एका महिलेसोबत स्कूटरवर जाताना पाहिलं. आकांक्षा स्तब्ध झाली. कधी? तिनं धीर गोळा करत विचारलं. आत्ताच, जेव्हा मी ऑफिसमधून ऑटोने तुझ्या घरी येत होते, जियाने उत्तर दिलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ठरवत होती की तेजसच्या चुका माफ करायच्या, पण सत्य नेहमीच तिला त्याच्या चुका नव्हे तर गुन्हे दाखवत होतं. त्याचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलं. तिने कसाबसा स्वतःला सावरत आणि जियाच्या जाण्याची वाट पाहिली. जियाच्या पाठोपाठ तिने दार बंद केलं आणि ढसाढसा रडू लागली. काय कमी पडलं होतं माझ्या प्रेमात, हा विचार तिला सतावत राहिला. रात्री तेजस घरी आला, पण घराला कुलूप लावलेलं होतं. मीनाबाईने चावी काढून दरवाजा उघडला. तो आत शिरला आणि पाहतो तर काय, घरात टीव्ही सुरू होता. पण टीव्हीवर दिसणारं दृश्य पाहून त्याचं काळीच थरारलं. स्क्रीनवर त्याचा आणि सोनियाचे प्रेमसंबंध दाखवले जात होते. पहिलं दृश्य, तो आणि सोनिया स्कूटरवर एकमेकांवर प्रेमळ नजरा टाकत जात होते. दुसरं दृश्य, ते मार्केटमध्ये खरेदी करत होते. तिसरं दृश्य, सिनेमा हॉलमध्ये एकत्र होते. चौथं दृश्य, हॉटेलच्या एका रूममध्ये. आणि पाचवं दृश्य, ते एकमेकांचे हात हातात घेऊन काहीतरी बोलत होते. तेजसच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या हातून रिमोट खाली पडला. त्या क्षणी टेबलवर आकांक्षाची एक चिठ्ठी दिसली. त्यावर लिहिलं होतं, तू तुझ्या प्रेमासोबत आनंदी राहा. मी माझ्या मुलीसोबत खूप आनंदी आहे. मला शोधायचा त्रास करू नकोस. तेजस त्या क्षणीच फरशीवर कोसळला. त्याला वाटलं आता सगळं संपलं. तो ओक्साबोक्सा रडू लागला. आज त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली होती. त्याने सोनियावर दया करून तिच्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. तिला 2 खोल्यांचा प्रशस्त फ्लॅट दिला होता. पण एवढं करूनही सोनिया त्याची झाली नाही. तिने त्याला थेट सांगितलं होतं, ना तू मला कधी यापूर्वी आवडला होतास, ना आता. आणि जे काही तू माझ्यासाठी केलंस ते मी कधीच मागितलं नव्हतं. जेव्हा प्रसूतीच्या यातनांमध्ये तडफडणाऱ्या तुझ्या पत्नीला तू एकटं सोडलंस, तेव्हा उद्या अशीच वेळ माझ्यावर आली तर मलाही तू सोडून जाशील. म्हणून मला माझं एकटेपणच प्रिय आहे. तू निघून जा. तेजस परत आपल्या घराकडे निघाला. पण ते घरही आता त्याच्या गुन्ह्यांची आठवण करून देत होतं. आज त्याला पहिल्यांदाच त्याच्या चुका कळत होत्या. पण आता उशीर झाला होता. आता पश्चाताप करून काय उपयोग, कारण आता हातातून वेळ निघून गेली होती. त्याच्यासाठी अजून एक म्हण तंतोतंत लागू झाली, धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का. आकांक्षा आत्मनिर्भर होती. तिने आपल्या मुलीसोबत स्वतंत्र राहणे पसंत केले, पण धोकेबाज नवऱ्यासोबत नव्हे. तर मित्रांनो, आकांक्षाने जे तेजससोबत केलं ते योग्य होतं का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक नक्की करा. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.